गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 7 याच्यामध्ये चॅप्टर नंबर 6 इंडायसेस शिकणार आहोत. इंडायसेस मीन व्हॉट? इंडायसेस मीन घातांक, ज्याच्यामध्ये एक बेस असेल आणि एक असेल इंडेक्स. ओके, सपोज आपल्याकडे 4 नोटबुक्सचे काही ग्रुप्स आहेत आणि ते आपण 7 चिल्ड्रन्सला डिस्ट्रीब्यूट केले. तर इथं जे नोटबुक्स दिसत आहे हे कितीचा ग्रुप आहे? ते 7चा. आता हे 7 चिल्ड्रन्सला वाटलेल्या 4 नोटबुक्स, 4चा जो ग्रुप आहे, तर हाऊ मेनी नोटबुक वी आर डिस्ट्रीब्यूट हे जर शोधायचं असेल तर आपल्याला 4चं किती वेळा ऍडिशन करावं लागेल? 7 टाइम्स. आणि आपलं आन्सर किती येईल बरं? तर आन्सर येईल आपलं 28. Total notebooks is equal to 4 plus 4 plus 4 plus 4 plus 4 plus 4 plus 4 which is 28 notebooks. आता असं हे सिंपल होते 8 टाइम्स 7 टाइम्स आपण मांडले, पण सपोज 200 टाइम्स 400 टाइम्स राहिलं असतं तर मग अशा वेळेला सिंपल काय लक्षात ठेवायचं? ऍडिशन काय होते? रिपीटेड होते. म्हणून लक्षात ठेवायचं ऍडिशन ऑफ अ सेम नंबर अगेन अँड अगेन कॅन बी शोन ॲज मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे आपण कसं करू शकतो ते? टोटल नोटबुक्स इज इक्वल टू 4 इंटू 7 विच इज 28. या ठिकाणी ऍडिशन मांडली का आपण? नाही, फक्त काय मांडलं? मल्टिप्लिकेशन. ऍडिशनच्या जागेवर आपण मांडू शकतो मल्टिप्लिकेशन. आता आपला पुढचं जो टॉपिक शिकायचं आहे त्याचं नाव आहे काय? बेस अँड इंडेक्स. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, सपोज मल्टिप्लिकेशन या ठिकाणी मांडलेलं आहे. ओके, हाऊ मेनी टाइम्स? 1 2 3 4 5 6 7 8. 2चं 8 टाइम मल्टिप्लिकेशन मांडलेलं आहे. जर हेच आपल्याला सिंपल लिहायचं राहिलं असतं तर आपण कसं लिहिलं असतं? 2 इज मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ 8 टाइम्स असे म्हणता आलं असतं. पण ते सिमिलरली आपण कसं मांडू शकतो? दिस इज रिटन ॲज 2 आणि त्याचा पॉवर घ्यायचा 8. इन शॉर्ट, एकदम छोट्याशा याच्यामध्ये एका छोट्याशा याच्यात आपण ते मांडू शकतो. धिस इज इंडेक्स फॉर्म ऑफ द मल्टिप्लिकेशन. हे जे दिसत आहे याला म्हटलं जातं इंडेक्स फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. सपोज या ठिकाणी 2 काय आहे? बेस आणि 8 काय आहे? इंडेक्स. मग काय लक्षात ठेवायचं? ज्याचं मल्टिप्लिकेशन रिपीटेड होतं, ज्याचं मल्टिप्लिकेशन आपण रिपीटेड मानतो, पुन्हा पुन्हा मानतो, ज्याचा गुणाकार परत परत मांडलेला दिसतोय, तो आहे बेस. आणि मल्टिप्लिकेशन किती वेळा आहे ते असतं त्याचा इंडेक्स. कळालं का? बेस आणि इंडेक्स, बेस आणि इंडेक्स. ओके, तर बघा या ठिकाणी हा जो 2 आहे, 2 इज कॉल्ड एज बेस अँड 8 इज इंडेक्स ऑर एक्सपोनंट. एक्सपोनंट त्याला म्हणतात. मराठीमध्ये हा पाया आणि हा घातांक. ओके, तर आता बघू हा जो पाया आहे घातांक आहे हा वाचायचा कसा? लास्ट टाइम मी कसा वाचला? 2 आणि त्याचा पॉवर 8. पण हे असं न वाचताना आपण असं 3 पद्धतीने वाचू शकतो. ओके, 2 raised to the power 8 or 2 raised to 8 or the 8th power of 2. The 8th power of 2. ओके, म्हणजे आपण रीडिंग शिकलो का? हा जो आहे इंडेक्स नंबर आहे, इंडेक्स फॉर्म नंबर, त्याचं आपण अशा पद्धतीने रीडिंग करू शकतो. ओके, तर जनरली काय असेल? इफ ए इज एनी नंबर, ए हा कुठलाही नंबर असेल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन मांडलंय हाऊ मेनी टाइम्स? m टाइम्स. m मे बी 100 or 10 or 50 or 1 lakh. मग ते आपण सिंपल कसं लिहू शकतो? a raised to m. ओके, रीड a raised to m ॲज, म्हणजे a चा पॉवर जो m आहे तो कसं वाचू शकतो आपण? a raised to the power m or the mth power of a or a raised to m. Here m is a natural number. नॅचरल नंबर असेल तर तो अशा पद्धतीने आपल्याला वाचता येईल. ओके, पुढे आपल्याला शिकायचं आहे नंबर इन इंडेक्स फॉर्म. नंबर इन इंडेक्स फॉर्म आणि सोबत शिकायचं आहे नंबर इन मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि पुढे शिकायचं आहे व्हॅल्यू. यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे नंबर इन इंडेक्स फॉर्म. आपण शिकलो. ओके, मल्टिप्लिकेशन फॉर्म
आपण शिकलो आणि त्याची आता शिकायची आपल्याला व्हॅल्यू. सपोज हा घेतला बेस आणि त्याचा इंडेक्स आपण घेतला. मग याला वाचायचं कसं? 5⁻3. 5⁻3 वाचता येईल आणि जर स्पेशली हा 3 जो आहे याला क्यूबही वाचतात. ओके, इट कॅन बी रीड ॲज 5 क्यूब. ओके, मल्टिप्लिकेशन किती वेळा मांडावं लागेल बेसचं? 1 2 3 and the value is 125. 125 कसा आला? 5 into 5, 5 गुणिले 5 किती येईल? 25. आणि 25 गुणिले 5 केला तर उत्तर येईल त्याचं 125. दॅट मीन 125. एक दुसरं एक्झाम्पल बघू. तर त्यामध्ये बेस किती घेतला आपण? 3 आणि इंडेक्स घेतला 4. हा जो इंडेक्स आहे हा त्याच्या क्रॉसमध्ये वर लिहायचा आणि थोडा छोटा काढायचा. ओके, तर 3चं मल्टिप्लिकेशन आपण मांडूया 4 टाइम्स. 1 2 3 4. आता इथं लिहित असताना कसं लक्ष ठेवायचं? प्रत्येकाची हाईट सेम ठेवायची. ओके, आणि त्याचं मल्टिप्लिकेशन आलं 81. कसं येईल बरं? 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 गुणिले 3, 9 त्रिक 27 आणि 27 गुणिले 3 81. अशा पद्धतीने पण होईल. किंवा दोघांचा गुणाकार करा. 3 गुणिले 3 9 आणि 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 9 81. आता पुन्हा बघा, आपण एक नंबर घेतलाय 6 आणि त्याचा पॉवर घेतलाय 2. कसं वाचणार बरं याला? रीड करा. 6 to the power 2. आणि याला स्पेशली आपण असं वाचू शकतो 6⁻². आणखी कसं वाचता येईल? 6 आणि डोक्यावर जर कधी स्पेशली लक्षात ठेवा 2 आला तर काय वाचायचं त्याला? स्क्वेअर. 6 स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 6 स्क्वेअर. ओके, मल्टिप्लिकेशन म्हणता येईल का? 6चं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स आणि व्हॅल्यू काय येईल बरं त्याची? 6 into 6 36. ओके, आता हा घेतलाय आपण 7चा पॉवर 4. वाचायचं कसं? 7⁻4. मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स आणि मल्टिप्लिकेशन किती त्याचं? 2401. मग इथं कसं आलं असेल बरं? 7 आणि 7चं मल्टिप्लिकेशन करायचं आणि नंतर त्याचं 7 आणि 7चं मल्टिप्लिकेशन करायचं 49. 7 आणि 7चं मल्टिप्लिकेशन येईल 49. 49 into 49 करा आणि तुम्हाला उत्तर भेटेल. जर तुम्हाला गुणाकार येत नसेल, मल्टिप्लिकेशन येत नसेल, तर बेसिक पासून मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्याचा आय बटनावर तुम्हाला त्याची लिंक टाकलेली आहे. जर तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन येत नसेल तर यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे. बेसिक पासून तुम्हाला शिकता येईल आणि तो व्हिडिओ बघून तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. ओके, आता नेक्स्ट पाहूया. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? आता बघा, बेस हा निगेटिव्ह देखील असू शकतो. म्हणजे या ठिकाणी बेस किती आलेला आहे? -6. द बेस इज -6 अँड पॉवर इज 2. मल्टिप्लिकेशन कसं म्हणणार बरं? -6 into -6. आन्सर काय आलं? 36. आता एक काय लक्षात ठेवायचं? जेव्हा 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल, प्रॉडक्ट असेल, तर त्यावेळेला तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतो. ओके, आता निगेटिव्हचं क्यूब केला आपण तर मल्टिप्लिकेशन 1 2 3 आणि आन्सर किती येईल त्याचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2 आन्सर आलं +4 आणि हा -2 तसंच घेतला तर दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? सांगा बरं? -8. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं? बेस निगेटिव्ह असेल आणि जर पॉवर हा इवन असेल, इवन म्हणजे काय? 2ने भाग जाणारा 2 4 6 8 10 12 अँड सो ऑन, तर आन्सर पॉझिटिव्ह येईल. आणि बेस जर कधी ऑड असेल, ऑड म्हणजे काय? विषम, तर आपलं आन्सर निगेटिव्ह येईल. ओके, आता पुढे एक दिलं बघा. आता स्पेशल लक्षात असं ठेवायचं 1चा पॉवर केलेला आहे 8 म्हणजे याला वाचणार काय? 1⁸8. मल्टिप्लिकेशन मांडा. ओके, मांडलं आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर किती येईल आपलं? 1. 1चं कितीही वेळा मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचं आन्सर किती येईल? 1. लक्षात ठेवायचंय. ओके, पुढेचं बघा. आता 7चा पॉवर केलाय 1. हा जो 1 आलेला आहे हा किती आहे? याला काय म्हटलं जातं? पूर्ण याला कसं वाचणार? 7⁻1 आणि मल्टिप्लिकेशन फक्त 7. त्याला कशानेही मल्टिप्लाय करायचं
नाही. सिमिलरली बघा 10 चा पॉवर किती घेतला आहे 1. पॉवर किंवा इंडेक्स किंवा त्याला म्हणू शकतो आपण एक्सपोनंट. ओके, तर याचा आन्सर आलाय 10. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, द फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर, फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इटसेल्फ. ओके, आता इथं 1 चा पॉवर केलेला आपण 80 म्हणजे 1/80. 1/80, 1 into 1 into 1. मल्टिप्लिकेशन फॉर्म करत असताना 80 टाइम मल्टिप्लिकेशन मांडायचं नाही. फक्त कसं मांडायचं 1 into 1 into 1 into डॅश डॅश 80 टाइम. इथं यस लावायला पाहिजे होतं आपण 80 टाइम्स आणि त्याचा आन्सर काय येईल 1. -1चा जर कधी पॉवर 1 घेतला तर -1चा -7/1 is equal to -7, a/1 is equal to a. म्हणजे जर लेटर असेल तरी पण त्याचं आन्सर तेच येतं. ओके, आता बघा बरं, शोधून सांगा बरं मला. यानंतर तुम्हाला काही प्रश्न मी विचारतोय ते तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, याच्यासाठी नंबर इन इंडेक्स फॉर्म कुठला आहे बरं याच्यातला इंडेक्स फॉर्म नंबर? ओके, हा आहे -7/1. नंतर नंबर इन मल्टिप्लिकेशन फॉर्म फक्त -7. इथं मल्टिप्लिकेशन येणारच नाही. आणि पुढचं लक्षात ठेवायचं व्हॅल्यू, व्हॅल्यू पण तीच येईल. म्हणजेच काय, इंडेक्स फॉर्म मध्ये इंडेक्स दिसतो आणि या ठिकाणी मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन काही दिसत नाही, फक्त काय दिसते व्हॅल्यू. ओके, आता इथं कोण वाचतं बरं, वाचा. 2/3 याला वाचायचं 2/3 किंवा याला कसं वाचणार आणखी 2/3 मल्टिप्लिकेशन फॉर्म 1 2 3. या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची, हा आहे न्यूमरेटर आणि हा आहे डिनॉमिनेटर. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन त्यांच्या प्लेसलाच करायचं आणि आपलं आन्सर आलेला आहे 8/27. कसं आलं असेल 2 into 2 4 आणि 4 into 2 8, 3 into 3 3 into 3 6 आणि 3 into 3 9 आणि 9 into 3 27. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ओळखता पाहिजे. मग त्याच्यातला इंडेक्स फॉर्म कुठला? हा आहे इंडेक्स फॉर्म. मल्टिप्लिकेशन कोणतं 1 2 3 इथे दिसतंय ना, हे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन फॉर्म. आणि व्हॅल्यू कुठली, तर ही आहे त्याची व्हॅल्यू. ओके, आपल्याला प्रॅक्टिस सेट 26 सोडवताना याचा उपयोग होणार आहे. ओके, तर आता आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट 26. चॅप्टरचं नाव आहे इंडायसेस. एक टेबल दिलेला आहे, कंप्लीट द टेबल बिलो. या टेबलमध्ये इंडायसेस, बेस, इंडेक्स, मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि व्हॅल्यू दिले. जर एखादी आपल्याला तिथं ब्लँक असेल तर ती आपल्याला भरायची. सपोज पहिल्याच्यात तर काहीच रिकामा दिसत नाहीये, समजून घेऊ. ओके, 2/4. ओके, पहिलं उदाहरण आपण चेक करून बघू. 3/4. 3 बेस आहे, 4 इंडेक्स आहे, 4 टाइम मल्टिप्लिकेशन आहे आणि व्हॅल्यू आहे 81. आता इथं सांगा बेस कुठला येईल यामध्ये 16 सेकंड एक्झाम्पल मध्ये 16³ आहे, तर त्याचा बेस किती येईल इथे सांगा बरं. 16, इंडेक्स किती येईल 3 आणि त्याचं मल्टिप्लिकेशन 16 into 16 into 16. जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन जमत नसेल तर व्हॅल्यू काही काढता येणार नाही. आणि मल्टिप्लिकेशन जर प्रॉपर शिकायचं असेल तर माझा व्हिडिओ आहे तो बघा आणि तुम्हाला मल्टिप्लिकेशन फार फास्ट करता येईल. ओके, तर मल्टिप्लिकेशन आलेलं आहे त्याचं 4096. सपोज तुम्हाला बेस दिलाय आणि इंडेक्स दिलाय, मग आपल्याला इंडायसेस फॉर्म मध्ये मांडता येईल का? सगळ्यात अगोदर काय लिहायचा बेस आणि नंतर घ्यायचा त्याचा काय घ्यायचा
इंडेक्स म्हणजे -8^8. मल्टिप्लिकेशन मांडा, -8 इंटू -8. बेसचं मल्टिप्लिकेशन इंडेक्स टाइम पर्यंत घ्यायचं आणि व्हॅल्यू आपली 64 आली. मल्टिप्लिकेशन दिलं असेल तर अगोदर घ्यायचा बेस, नंतर घ्यायचा इंडेक्स. बेस तुम्हाला कळालाय, ज्याचं मल्टिप्लिकेशन रिपीटेड होतं तो बेस. आणि मल्टिप्लिकेशन बघा 1 2 3 4 टाइम म्हणून त्याचा इंडेक्स किती आला 4. आणि या ठिकाणी तो आपण इंडेक्स फॉर्म मध्ये असा मांडू शकतो. बाकीचं हे सोपंच आहे बघा. 5 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये बेस किती आहे -13. मग घ्या बरं इथं -13. या ठिकाणी काय येईल इंडेक्स 4, मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स. काय शिकवले तुम्हाला, मल्टिप्लिकेशन जर इव्हन टाइम असेल तर आन्सर पॉझिटिव्ह येईल आणि ते आले 28,561. प्रॉब्लेम नंबर 2 बघा, फाइंड द व्हॅल्यू. हाऊ मेनी प्रॉब्लेम्स आर देअर? देअर आर 8 प्रॉब्लेम. 8 प्रॉब्लेम दिलेले आहे. हा, तर पहिला प्रॉब्लेम घेऊ 2^10. काय करायचं, 2चं मल्टिप्लिकेशन 10 टाइम मांडायचं. ओके, आणि त्याचा आन्सर आलाय काय आलाय 1024. 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8 असं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करत करत जायचंय. ओके, सेकंड बघा, सेकंड प्रॉब्लेम 5³ मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आणि आन्सर काय त्याचं 125. प्रॉब्लेम नंबर 3 -7^4. -7चं मल्टिप्लिकेशन 1 2 3 4. आता बघा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल ते 49. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल ते 49. साइन कोणता येईल, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि याचा आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह येईल, ते आहे 2401. प्रॉब्लेम नंबर 4 कोण रीड करतो बरेला, -6^3 किंवा कसं वाचणार आणखी -6³ मल्टिप्लिकेशन असं मांडायचं आणि त्याचं या दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आणि हा आला -6. ओके, नंतर आपला आन्सर किती आलाय 216. हे 4 प्रॉब्लेम झाले. आता 5वा प्रॉब्लेम काय येतो 9³ मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन असं मांडायचं. ओके, जर तुम्हाला प्रॉब्लेम लिहून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, आता आन्सर आलाय 729. ओके, आता सांगा बरं 8चा किती पॉवर केला आपण 1. रीड करा 8^1. मल्टिप्लिकेशन फॉर्म ओनली 8 आणि व्हॅल्यू पण 8. ओके, आता पुढचा प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 7. आता डायरेक्ट घेतलंय बघा 4/5³ मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स. न्यूमरेटर वरच्या बाजूला गुणाकार, डिनॉमिनेटर खालच्या बाजूला गुणाकार. 4 इंटू 4 इंटू 4 4 इंटू 4 इंटू 4 64. 5 इंटू 5 इंटू 5 125. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहिता यायला पाहिजे. पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो काय आहे बघा, -1/2चा 4th पॉवर. वाचायचं कसं, -1/2^4. मल्टिप्लिकेशन मांडलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा पाहिजे, 4 वेळा गुणाकार आलेला आहे निगेटिव्ह नंबरचा, म्हणजे आन्सर काय येईल पॉझिटिव्ह. म्हणून निगेटिव्ह नंबर या ठिकाणून काय केलं आपण इलिमिनेट केलंय. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, आन्सर आलंय 1/8. मग तुम्हाला ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात यायला पाहिजे की हे निगेटिव्ह साईन, हे जे निगेटिव्ह साईन हे गेले कुठं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर पॉझिटिव्ह, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर पॉझिटिव्ह, म्हणून आपलं आन्सर पॉझिटिव्ह आहे. ओके, तर धन्यवाद. पुढील व्हिडिओ नक्की पहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबा.